सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू होण्याआधीच शहरात एक हादरवणारी घटना घडली आहे। भाजपमधील 2 गटांमध्ये वाद झाला आणि या वादामध्ये एकाने त्याचा जीव गमावल्याची बातमी समोर येते। या घटनेमुळे सोलापुरात राजकीय वातावरण तापलंय। शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेल्या हाणामारीचा शेवट एका हल्ल्यामध्ये झाला आणि यामध्ये एकाने त्याचा जीव गमावलाय। दरम्यान निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून हा वाद झाला आणि सोलापुरातील या राड्यानंतर राज्यभरातील निवडणूक प्रक्रियेला देखील मोठा गालबोट बसल्याचं म्हटलं जातंय। उपचारादरम्यान या तरुणाने सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। बाळासाहेब सरवदे हे मनसेचे पदाधिकारी होते। शिवाय ते एक युवक नेतृत्व होते। त्यांच्या या अंत्ययात्रेला आज मोठ्या प्रमाणात गर्दी होती। पोलीस सुरक्षा देखील आज तैनात करण्यात आली होती। मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होती। भाजपच्या 2 गटांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच या निष्पाप पदाधिकाऱ्याने त्याचा जीव गमावल्याची ही दुःखद घटना घडली। त्यामुळे सोलापूरमध्ये राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे। विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होते। पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। दरम्यान महापालिका निवडणुकीदरम्यान अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी प्रभाग 2 मधील भाजपच्या 2 गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेल्या वादातून हे प्रकरण चिघळलं आणि या वादाच्या शेवटामध्ये या निष्पाप पदाधिकाऱ्याने त्याचा जीव गमावलाय। त्यामुळे सोलापूरमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं देखील म्हटलं जातं।